नमस्कार. आज जो आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे तो म्हणजे एक खूप कॉमन प्रश्न जो सगळ्यांना, जसं मी आणि इकडे माझ्याबरोबर डॉक्टर निधी आहेत, तर आमची आता 40शी उलटलेली आहे. त्यामुळे आम्हालाही हा कॉमन प्रश्न आम्हालाही पुढे येतोय, तो म्हणजे 40शीचा चष्मा, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये प्रेस्बायोपिक चष्मा किंवा प्रेस्बायोपिक स्पेक्स म्हणतो. तर याविषयी आपण आज डिस्कस करणार आहे. तर याच्याविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की कुठला चष्मा वापरावा, नेमके काय त्रास होतात आणि डॉक्टर्स काय रेकमेंड करतात आणि असे बरेच काय काय प्रश्न आहेत. तर आपण निधिरा मॅडमना विचारूया की असे जे पेशंटचे प्रश्न आहेत ते तुम्ही आमच्यासमोर ठेवा, म्हणजे आपण याच्याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करू. मग तुम्हाला काय सिम्पटम्स वाटले की तुम्हाला असं वाटलं की मी जवळचे चष्मे चेकिंग करू? लागतो. येस. तर आता मला स्वतः, म्हणजे मी डॉक्टर आहे, मी रोज ऑपरेशन्स करतो. मला माझा जो लांबचाही छोटा नंबर आहे त्यानं मला एकदम क्लिअर दिसत होतं आणि जवळचं जर मी पाहिलं तर मला वाचताही इझिली येत होतं. परंतु काय व्हायचं की जसं जसा संध्याकाळ होईल, जसं मी जास्त वाचन करायचो किंवा बरीच ऑपरेशन झाली आज, तर मला हळूहळू डोकेदुखी चालू व्हायची. म्हणजे डोकं थोडंसं जड वाटायचं, डोकं दुखणं, पर्टिक्युलरली हा भाग, डोळ्याच्या वरचा भाग दुखणं चालू व्हायचं मला. आणि त्यानंतर मी अर्थातच चेक केलं की माझी जवळची दृष्टी कशी आहे. तर मला असं जाणवलं की चष्म्यानं पण मला दिसतंय जवळचं, पण ज्यावेळी मी कंटिन्युअसली जवळचं वाचतो त्यानंतर हा त्रास चालू होतो. मग त्यानंतर आम्ही चेक केलं की माझा अकोमोडेशन ॲम्प्लिट्यूड किती आहे. म्हणजे काय असतं की आपण एखादी जवळची गोष्टी पाहत असो तर आपल्या डोळ्याला, नॅचरल डोळ्याला एक फोकसिंग पॉवर असते आणि त्याच्यातून ते आपण फोकस करत असतो जवळच्या गोष्टीवर. पण ही फोकस झाल्यावर सुद्धा ती किती काळ सस्टेन होते हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आपले फोकस करतो, पण थोड्या वेळानं जर आपल्याला थकवा येत असेल तर याचा अर्थ सुद्धा आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असा होतो. आणि मी बऱ्याचदा ओपीडी मध्ये सुद्धा असे पेशंट पाहिलेत की जे बऱ्याचदा म्हणजे डिनायलमध्ये असतात, की त्यांना डोकं दुखत असतो, त्रास होत असतो, पण तरी सुद्धा ते म्हणतात नाही मला जवळचं दिसतंय, मला काही चष्मा नको. तर हा सगळ्यात मोठा आय थिंक सिम्पटम आहे की तुमचं जर डोकं दुखत असेल, खास करून जवळचं काम जास्त वेळ केल्यानंतर, तर तुम्हाला जवळचा चष्मा लागलाय. दुसरं, हे जे दुखण्याचे जे प्रकार आहेत ना ते एकदम टिपिकल आहेत. म्हणजे खास करून असे डोळ्याच्या वर, ज्याला आम्ही ब्रोएक म्हणतो, म्हणजे भुवईच्या वर दुखणं. काही व्यक्तींना इवन मान दुखते. कारण काय होतं की ज्यावेळी आपण फोकस करत असतो आणि आपण जास्त ताण देतो त्या काही वेळा मानेवर सुद्धा ताण येतो आणि मान सुद्धा अशा लोकांची दुखू शकते. तर हा एक खूप कॉमन सिम्पटम आहे जो प्रेस्बायोपी म्हणजे जवळचा नंबर लागण्याची लक्षण आहे. म्हणजे बऱ्याचदा जवळचं अंधुक होणं हा कदाचित लेट सिम्पटम आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांना जवळचा चष्मा लागून बरेच दिवस झाल्यानंतर त्यांना जवळचा अंधुक व्हायला ऍक्च्युअली चालू होतं. मग त्याच्या ट्रीटमेंट म्हटलं तर फर्स्ट ऑप्शन आपल्याला येतंय की चष्मा लागायचं. करेक्ट. मग चष्मेमध्ये काय ऑप्शन आहे आपल्याकडे? राईट. सो आता तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वर्षांपासून एक खूप चांगली ट्रीटमेंट जवळच्या नंबरसाठी उपलब्ध आहे, ती म्हणजे चष्मा. बरोबर. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मे बी बेंजामिन फ्रँकलिननं चष्म्याचा पहिल्यांदा शोध लावला, त्याच्या आधी लोक काय करत असतील. म्हणजे 40शी झाल्यावर तर त्यांची अतिशय भयंकर त्रास होत असणार आहे. त्या कारण ज्याला 40शी लागली आहे, म्हणजे 40 जवळचा नंबर लागलाय, त्यावेळी जो पहिल्यांदा जो जवळचा चष्मा घालून त्याला जे रिलॅक्सेशन वाटतं डोळ्याला वाचताना, तर ते खूप छान असतं. तर आता हे ज्यावेळी आपल्याला चष्मा लागलाय आता जवळचा आणि हे ऍक्सेप्ट केलंय आपण की आता मला जवळसाठी चष्मा लागणार आहे, तर त्याला 3 महत्वाच्या म्हणजे टाईपचे चष्मे आहेत जे अवेलेबल आहेत आणि जे आपण वापरू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दूरचा चष्मा बिलकुल नाही, म्हणजे आतापर्यंत त्यांनी कधीच चष्मा वापरलेला नाहीये, ओके, तर बऱ्याचदा त्यांना असं असतं की नाही मला फक्त तेवढ्यापुरताच वापरायचा चष्मा, इतर वेळी काही मी चष्मा वापरणार नाही. तर बऱ्याचदा त्यांना एक ऑप्शन हा अवेलेबल असतो, हा रेडीमेड चष्म्यांचा. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की फक्त जवळचा चष्मा दिलेला असतो. ओके. याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा माझ्याकडे फक्त हा जवळचा चष्मा आहे आणि मी तो घालतोय आणि मी समजा कॉम्प्युटर वापरायला किंवा वाचताना वापरतोय तो, पण ज्यावेळी आपल्याला दूरचं बघायचं असतं त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, असं करून बघावं लागतं. त्यामुळे मग अशी सवय लागते की वाचताना आपण असं करतोय आणि वरनं आपण सारखं बघतोय. याच्यात एक असतं की याची जी ॲडिशन पॉवर आहे ती मात्र तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या, कारण खूप हायर किंवा खूप लोअर ॲडिशन असेल तरी सुद्धा तुम्हाला याच्यामुळे त्रास होऊ शकतो. सो प्रॉपर नंबर तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडून किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडून चेक करा आणि मग तुम्ही हा वापरू शकता चष्मा. ओके. पण मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला लांबचं आणि जवळचं एकत्रच पाहिजे. आता
बऱ्याच लोकांना लांबचा चष्मा ऑलरेडी असतो, नंबर असतो, आणि आता त्यांना जवळचा लागलेला असतो. तर अशा लोकांसाठी 2 पद्धतीचे चष्मे उपलब्ध आहेत. त्यातली एक जी पूर्वीपासून चालू आलेली पद्धत आहे ती म्हणजे बायफोकल ग्लासेस. ओके, ही बायफोकल ग्लासमध्ये काय असतं, खालच्या बाजूला हे एक गोल हेमी सर्कल असतं ज्याच्यामधून आपल्याला जवळचं दिसत असतं आणि जो वरचा भाग असतो त्याच्यातून आपल्याला दूरचं दिसत असतं. काही वेळा याचं डी बायफोकल पण असतं, म्हणजे ह्या हेमी सर्कल पेक्षा हे उलट हेमी सर्कल किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणजे पूर्ण अर्धा खालचा भाग जवळचा, असे याचे काही प्रकार उपलब्ध आहेत. याचा फायदा असा आहे, फायदा हा आहे की आपल्याला लांबचं बघायसाठी असं करून बघायची गरज नाही, कारण लांबचा नंबर आपल्याला दिलेला आहे. जवळचं बघताना मात्र आपल्याला एक काळजी याच्यामध्ये, म्हणजे ज्याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की ज्यांना कॉम्प्युटर स्क्रीन यूज आहे, म्हणजे ज्याला आम्ही इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणतो, म्हणजे थोडंसं आपल्याला हाताच्या अंतरावर किंवा लांब धरायची गोष्ट असते, त्याला जर तुम्हाला ह्याच्यातून बघायचं असेल तर बऱ्याचदा तुम्हाला असं मान करून पुढे जाऊन असं वाचावं लागतं. ओके, म्हणून अशा लोकांना बऱ्याचदा मग मानेचा त्रास चालू होतो, कारण ही आपली जी मानेची स्थिती आहे ही नैसर्गिक नाही आहे आणि त्यामुळे आपल्या मानेचे जे बोन्स आहेत आणि डिस्क आहेत त्याच्यावर जास्त प्रेशर येऊ शकतं आणि सतत असं वापरल्यामुळे मानेचा त्रास अशा लोकांना चालू होतो. तसंच या सगळ्या थकव्यामुळे पुन्हा डोकं दुखू शकतं. तर हा याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. आणखी याचा एक डिसएडव्हान्टेज म्हणजे जर आपण जिन्यावरनं खाली उतरतोय, चढतोय, ओके, दुसरं आपण जरी वाहन चालवतोय कुठलंही, तर त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वरचा जो भाग आहे तो फक्त डिस्टन्स, म्हणजे लांब कशाला म्हणतो आपण, 1 मीटरपेक्षा जे काही दूरचं आहे ते सगळंच लांब आहे. म्हणजे आपण जर गाडी चालवतोय तर गाडीच्या समोर आलेली कुठली व्यक्ती किंवा वस्तू ही आपल्या दृष्टीनं लांब आहे, जरी ती चाकाच्या जवळ असली तरी 1 मीटर अंतरावर आहे. याचा अर्थ आपल्याला ती ह्या भागातूनच बघायला पाहिजे. त्यामुळे गाडी चालवताना थोडीशी मान आपल्याला खाली ठेवून मगच चालवायला लागते. नाहीतर मग बऱ्याच पेशंटची तक्रार असते की मी जर ही गाडी चालवताना आपण जर मान अशी करत असू तर सगळं वर खाली दिसतं, म्हणजे सगळीकडे स्पीड ब्रेकर दिसायला लागतात. त्यामुळे हे लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळी गाडी चालवायची आहे त्यावेळी थोडीशी मान खाली घेऊन आपल्याला वरच्यातूनच पाहायला पाहिजे. त्याचप्रमाणे जिन्यावरनं खाली उतरताना सुद्धा असं करून बघायला पाहिजे. बऱ्याचदा आपण असं करून चालायला लागतो जिन्यावरनं खाली, कारण ही सवय असते. जर पूर्वी आपण लांबचा जवळचा वापरलेला नसू, फक्त लांबचा वापरला असू, तर आपण असं चालत जातो आणि त्यावेळी पुन्हा जिन्याची पायरी चुकायची शक्यता असते. तुम्ही धडपडू शकता, पडू शकता. त्यामुळे जिन्यावरनं खाली उतरणार सुद्धा आपल्याला असं मान खाली करून खाली जाणं, म्हणजे खाली उतरणं हे महत्वाचं आहे. चढताना बऱ्याच लोकांना त्रास होत नाही, कारण नॅचरली आपण वर जात असतो जिना आणि आपल्याला दिसत असतो, पण त्यावेळी सुद्धा जे वयस्कर लोक आहेत त्यांनी परत खाली बघून एक पायरी बघून वर चालत जाणं हे अपेक्षित आहे. तर ह्याचे हे 2-3 डिसएडव्हान्टेजेस या चष्म्याचे आहेत. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की दिसतं बरोबर, समोरच्या माणसाला लक्षात येतं की बाबा याची 40शी उलटलेली आहे, हा आता वय झालेला आहे आणि ते गोल आहे, याचा अर्थ त्यांना बायफोकल वापरलाय. तर एक तर स्टाईल बेटर करण्यासाठी आणि तसेच काही ॲडिशनल ॲडव्हान्टेज असणारा चष्मा उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह स्पेक्स. ओके, तर हा प्रोग्रेसिव्ह जो स्पेक्स असतो, जो अर्थात मी सुद्धा स्वतः वापरतो, याचा ॲडव्हान्टेज काय आहे की याच्यामध्ये लांबची दृष्टी आणि जवळची दृष्टी ही दोन्ही एकाच नंबरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक इंटरमिजिएट झोन सुद्धा आहे. ओके, जो आपल्याला साधारणतः 60-70 सेंटीमीटर पुढेच्या वाचण्यासाठी उपयोग. आणि हे जो चेंज होतोय नंबर तो ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली चेंज होतोय आणि तो एकदम चेंज होत नाही, म्हणजे जसा गोल असतो तसा काही दिसत नाही. त्यामुळे समोरच्या माणसाला हे लक्षात येत नाही की ह्यानं 40शीचा नंबर घातलाय का रेग्युलर चष्मा घातलेला आहे. त्यामुळे मला वाटतं एक फॅशनच्या दृष्टीनं सुद्धा इट लुक्स बेटर, की तुमच्या पर्सनॅलिटीला तो मॅच होतो. आणखी त्याच्यावर अर्थात महत्वाचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की ज्यांना डेस्क जॉब आहे, ज्यांना कॉम्प्युटर बघायचं आहे, दूरचं बघायचं आहे आणि खूप जवळचंही लिहायचं आहे, यांना ॲडव्हान्टेज असा आहे. मी मगाशी जो बायफोकल चष्मा आपण बघितला त्याच्यामध्ये मी सांगितलं की त्यांना बऱ्याचदा कॉम्प्युटर बघायला असं करून बघावं लागतं. त्याचा ह्याच्यामध्ये जो डिसएडव्हान्टेज आहे तो निघून जातो, कारण याला इंटरमिजिएट झोन दिलेला असल्यामुळे आपण सरळ बघून, म्हणजे सरळ डोकं ठेवून सुद्धा जस्ट डोळा जरी खाली नेला आणि आपल्याला कॉम्प्युटर त्याबरोबर डिस्टन्सला सेट असेल तर आपल्याला कॉम्प्युटर अगदी आरामात दिसू शकतो. आपल्याला असं करून बघायची गरज लागत नाही आणि त्यामुळे अर्गोनॉमिकली म्हणजे आपल्याला डोक्याची पोझिशन, बसण्याची पोझिशन हे डेस्क युजर्सना खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो. त्यामुळे दिस इज ऑफकोर्स ॲडव्हान्टेजेस. तिसरा मी सांगितलं जसं गाडी चालवताना किंवा जिन्यावरनं उतरताना, चढताना
याला सुद्धा सिमिलर इश्यू असतोच. म्हणजे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं खालच्या म्हणजे जवळच्या ह्याच्यातून तर तुम्हाला वर खाली दिसू शकतं. रिलेटिव्हली बायफोकल पेक्षा ह्याच्यामध्ये जम्प स्लो होतो कारण ग्रॅज्युअली वाढत जातो त्यामुळे. पण तरी सुद्धा तुम्हाला जिन्यावरनं उतरताना गाडी चालवताना थोडंसं डोकं खाली घेऊन वरच्या भागातून बघणं हे फार महत्वाचं आहे. तर हे जे फर्स्ट टाइम यूज करत असतील अशा टाईपचा चष्मा ह्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हा चष्मा अडॅप्ट होणं हे अतिशय इझी होऊन जातं. ओके. प्रोग्रेसिव्हचे टाइप्स पण असतात. येस. तर काय असतं ते? सो आता अर्थातच जसं जसं टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत झाली आहे आणि चष्म्यामध्ये बरेचसे प्रकार यायला लागले तसे प्रोग्रेसिव्ह स्पेक्सचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. अर्थात वेगवेगळ्या कंपन्या हे प्रकार उपलब्ध करून देतात पण मी कंपन्यांपेक्षा त्याची जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याविषयी सांगतो. सो मी ज्यावेळी स्वतःचा चष्मा घ्यायला गेलो त्यावेळी मी विचारलं त्यांना की काय टाईपचे उपलब्ध आहेत. तर याच्यात मेन जे प्रकार होतात ते ट्रान्झिशन म्हणजे जवळच्या आणि लांबचं जे चष्माचा नंबर आहे त्याच्यातल्या ट्रान्झिशन मध्ये होतात. ओके. सो मी जो घेतलाय तो वाईड झोन प्रोग्रेसिव्ह घेतलाय. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामध्ये दूरचा नंबर आणि जवळचा नंबर याच्यामध्ये जो गॅप असतो ब्रिजिंग गॅप असतो त्याचा साईडनं एक ॲब्रेशन तयार होतं. म्हणजे थोडंसं तिथे कर्वेचर चेंज होत असताना जो पार्ट असतो तिथे आपल्याला ब्लर दिसतं त्या भागात. ओके. ज्यावेळी हा ब्लर दिसणारा भाग मिनिमम केला जातो त्यावेळी आपल्याला जास्त कम्फर्ट येतं चष्मा वापरताना. ओके. याचा ॲडव्हान्टेज काय होतो मी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲडॅप्टेशनला प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळी आपण प्रोग्रेसिव्ह पहिल्यांदा घेतो आणि ज्यावेळी तुम्ही जर योग्य प्रोग्रेसिव्ह जर वापरत नसाल त्यावेळी तर प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही जरा जरी डोळा हलवला तरी तुम्हाला सगळं वेवी दिसायला लागतं. ओके. याचं कारण असं आहे की कुठलाही प्रोग्रेसिव्ह असला तरी त्याला दूरची दृष्टी आहे ती सेंटरच्या भागातूनच क्लिअर असते. ज्यावेळी आपण डोळा हलवतो त्यावेळी हा आपण इंटरमिजिएट झोन मधून पाहायचा प्रयत्न करत असतो. ओके. आणि त्यावेळी वेव्हीनेस जाणवू शकतो. हा वेव्हीनेस ज्यावेळी आपण हायर बेटर क्वालिटीचे प्रोग्रेसिव्ह घेतो जसं मी म्हटलं वायडर झोनचे प्रोग्रेसिव्ह त्यावेळी हा वेव्हीनेस तुलनेनं कमी होतो पण थोडासा असणारच कारण त्याच्यामध्ये आपण हळूहळू ट्रान्झिशन देतो पण हा खूप कमी असतो. त्यामुळे पहिली सवय आपल्याला काय लावायची ज्यावेळी आपण पूर्वी आपण फक्त सिंगल विजन वापरत होतो किंवा वापरतच नव्हतो चष्मा दूरसाठी त्यावेळी काय व्हायचं की तुम्ही डोळा जरी हलवलात कुठेही बघितलं तरी तुम्हाला सेमच दृष्टी दिसायची कारण पूर्ण याच्यामध्ये एकच नंबर होता. बरोबर. त्यामुळे आपल्याला सवय काय असते की आपण बसलोय आणि कुणाकडे इकडे बघतोय तर आपण डोळे हलवून बघतो. ओके. पण प्रोग्रेसिव्ह मध्ये जर आपण असं डोळा हलवून बघितला तर काय होतं आपण त्या इंटरमिजिएट झोन मधून किंवा त्या ट्रान्झिशन झोन मधून बघतोय आणि त्यामुळे आपल्याला सगळं ब्लर दिसतं. तर अशा वेळी आपल्याला एक बदल काय करायचा आहे की डोळे नुसते न हलवता थोडंसं आपल्याला डोकं हलवून चष्म्याच्या सेंटरच्या भागातून त्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे बघायचं आहे. हा आपल्यातला एक बदल आपल्याला अडॅप्ट करणं गरजेचं आहे. ओके. सो अडॅप्टेशन मधला हा एक पहिला प्रकार आहे. ठीक आहे. जे दुसरं अडॅप्टेशन आपल्याला करायचं आहे ते वाचनाच्या बाबतीत तसंच कॉम्प्युटर यूजच्या बाबतीत. ओके. सो ज्यावेळी आपल्याला जवळचा चष्मा नसतो ओके त्यावेळी आपण काय करत असतो की डोकं असं खाली करतो आणि मग वाचन करतो. बरोबर आहे. ज्यावेळी आपल्याला प्रोग्रेसिव्ह चष्मा असतो त्यावेळी काय असतं की आपल्याला जवळचं जे आहे ते खालच्या भागातून बघायचं. बरोबर. त्यामुळे जर मी पूर्वीच्या सवयीप्रमाणे असं पाहिलं तर काय होतं की मी वरच्या भागातूनच वाचतोय. याचा अर्थ माझ्या नियरचा जो नंबर आहे त्याच्यातून मी वाचतच नाहीये. त्यामुळे काय होणार एकतर क्लिअर दिसणार नाही आणि दुसरा ताण परत पडत राहणार डोळ्यात. त्यामुळे वाचताना आपण काय करायचंय पुस्तक इथेच राहील आपण डोकं न हलवता आपण फक्त डोळे हलवायचे. ओके. आता काय झालं फक्त डोळे हलवल्यामुळे मी आता जो चष्म्याचा खालचा भाग आहे त्याच्यातून मी आता वाचतोय म्हणजे मला क्लिअर दिसतंय आणि मला कुठलाही त्रास होत नाही. ओके. त्यामुळे हे सेकंड अडॅप्टेशन आपल्याला करणं ज्यावेळी आपण प्रोग्रेसिव्ह चष्मा करतो त्यावेळी गरजेचं आहे. तिसरं जे अडॅप्टेशन मी सांगितलं तसं गाडी चालवताना आणि जिन्यावरनं उतरताना चढताना नेहमी आपल्याला थोडीशी मान खाली घालून चालवलं पाहिजे. जसं आपण गाडी चालवतोय ज्यावेळी आपल्याला जवळचा चष्मा नाहीये त्यावेळी आपल्याला सगळं सेम दिसतं. बरोबर. जवळचा चष्मा आल्यावर जर आपण डोकं थोडंसं वर करून पाहिलं तर खालच्या वस्तू दिसत नाहीत आलेली व्यक्ती किंवा वाहनं दिसत नाहीत. त्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल की नेहमी थोडंसं मान आपली खाली घालून बघणं गरजेचं. या सगळ्या हॅबिट्स म्हणजे आपल्याला अडॅप्टेशनचा पार्ट आहे. तर ते प्रोग्रेसिव्ह चष्मेला अडॅप्ट व्हायला किती वेळ लागू शकते? येस. सो
बऱ्याच लोकांना आता हे जे व्हिडिओ बघत असतील ना, त्यांनी सुद्धा बऱ्याच लोकांनी एकदा प्रोग्रेसिव्ह चष्मा ट्राय केला असेल आणि काही जणांना तो बिलकुल अडॅप्ट झाला नाही असं वाटलं असेल. ओके, सो त्याला मेनली 2 कारणं मी म्हणतो की असतात. एक, मी जसं सांगितलं, आता मी ज्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला मानेची जी हालचाल आहे किंवा पोझिशन जी ठेवायची ही त्यांना माहीत नसते ज्यावेळी ते पहिल्यांदा वापरतात. कारण दे एक्सपेक्ट की हा लगेच मी घातल्या मला चांगलं दिसायला लागेल आणि मी लगेच सूट होईन. तसं होत नाही. आपल्याला या पहिले 8-10 दिवस आपल्याला कॉन्शियसली या गोष्टी कराव्या लागतात. हां, मला वाचायचं आहे, मला डोळे हलवायचे आहेत, मान हलवायची नाही. आपण गाडी चालवतोय, चालताना उतरतोय, आपल्याला मान खाली हलवायची, खाली घ्यायची आणि चालायचं. हे ज्या हॅबिट आहेत ते व्हायला 8 ते 10 दिवस जनरली लोकांना लागू शकतात. दुसरं, जर चष्मा बनवताना त्याचं सेंट्रेशन करेक्ट नसेल किंवा मी सांगितलं असं थोडेसे लोअर कॉस्टचे आणि झोन कमी असलेले तुम्ही जर प्रोग्रेसिव्ह सुरुवातीलाच घेतला तर तुम्हाला अडॅप्ट व्हायला आणखी त्रास होतो. याचं कारण काय, तुमचं झोन खूप नॅरो होऊन जातो आणि त्यामुळे तुम्हाला अडॅप्ट व्हायला आणखी वेळ लागतो. सो आय वुड ॲडवाइज की गो फॉर बेटर टाईप ऑफ प्रोग्रेसिव्ह. याच्यामध्ये तुम्हाला अडॅप्ट व्हायला थोडासा हेल्प होऊन जाईल. ओके, अर्थात जरी तुम्ही बेस्ट क्वालिटी प्रोग्रेसिव्ह घेतले तरी पहिलं लक्षात ठेवा की तुमच्या हॅबिट्स आणि जे तुमचे रिफ्लेक्सेस आहेत ते थोडेसे चेंज होणं गरजेचं आहे. आणखी एक पॉईंट महत्वाचा आहे की तुम्हाला दूरचा कुठल्या टाईपचा नंबर आहे ह्याच्यावर सुद्धा तुमचा ॲडॅप्टेशन पिरियड अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल, ज्यांना दूरचा बिलकुल चष्मा नाही आणि त्यांना लावायचा आहे तर त्यांना सवयच नसते बिलकुल चष्म्याची. सो त्यांना पहिल्यांदा चष्म्याची सवय होणं हे महत्वाचं असतं आणि मग ते अडॅप्ट होतात जवळच्या गोष्टीला. ओके, दुसरं, ज्यांना दूरचा प्लस नंबर आहे म्हणजे थोडासा जाड चष्मा आहे, मोठा प्लस नंबरचा चष्मा आहे आणि त्यांना आपली नियर ॲडिशन माहिती आहे तुम्हाला आणखी प्लस होते. सो अशा वेळी वेव्हीनेस थोडासा सुरुवातीला जास्त लागू शकतो आणि ॲडॅप्टेशन पिरियड जास्त लागू शकतो. तसंच ज्यांना सिलेंड्रिकल हाय नंबर आहे त्यांना सुद्धा थोडासा वेव्हीनेस जास्त इनिशियली जाणवू शकतो आणि त्यानंतर ॲडॅप्टेशन व्हायला थोडासा वेळ लागू शकतो. जनरली ज्यांचा मायनस नंबर जास्त आहे त्यांना प्रोग्रेसिव्ह अडॅप्ट होणं तुलनेनं कमी वेळ लागतो आणि लवकर अडॅप्ट होतात ते. काही लोक विचारतात की आता मी 8-10 दिवस वापरतोय पण मी बिलकुल अडॅप्ट नाही झालो. तर याला मी सांगितलं तसं पहिली 2 कारणं महत्वाची. एक तर तुम्ही चष्मा व्यवस्थित परत बघून घ्या की त्याचं सेंट्रेशन व्यवस्थित आहे आणि तुम्ही बरोबर टाईपची लेन्स सिलेक्ट केली आहे की नाही. ओके, ते तुम्ही ऑप्टिशियन बरोबर किंवा ऑप्टोमेट्रिस्ट बरोबर कन्सल्ट करा. आणि दुसरं, तुम्ही स्वतः आधी ठरवा की आता मला अडॅप्ट व्हायचं आहे. बरेच लोक काय करतात, थोड्या वेळ घालतात आणि परत मग जुना चष्मा लावतात की नाही आता मी त्यालाच मला बेटर वाटतंय. तर याच्यामुळे तुमचे अडॅप्टेशन व्हायला खूप वेळ लागतो. आणि काही लोकांना असं जरी 8-10 दिवस आम्ही म्हणतो अडॅप्टेशनसाठी, काही लोकांना याच्यापेक्षा जास्त काळ सुद्धा अडॅप्टेशनला लागू शकतो. पण मग एक प्रश्न आहे ना, कशाला अडॅप्ट व्हा, यापेक्षा बायफोकलच बरा होता ना किंवा फक्त जवळचाच वापरतो ना. पण मी सांगितलं असं प्रोग्रेसिव्ह एकदा तुम्ही अडॅप्ट झाला, जसं आता मला मी हार्डली 2 दिवसापूर्वी चष्मा घेतला आणि मी मस्त अडॅप्ट झालोय कारण मला माहिती आहे याच्या मागची थेअरी काय, कसं वापरायचं आणि पटकन अडॅप्ट झालो. याचा ॲडव्हान्टेज मेन काय होतो की आपल्याला 2-2 चष्मे नाही लागत. म्हणजे त्यांना खास करून लांबचा पण चष्मा आहे, नाहीतर मग काय करतात त्यांना 2 चष्मे ठेवावे लागतात. आता मी हे घालणार. पण दैनंदिन व्यवहारात काय होतं की जसं आपण काही ठरवून मोबाईल बघत नाही किंवा ठरवून वाचन करत नाही, आपण जाता बऱ्याच गोष्टी करत असतो, स्वयंपाक करत असतो, वाचन करत असतो, मोबाईल मेसेज करत असतो, कॉल करत असतो. तर या गोष्टी करताना तुम्ही काय असं बघत नाही की हां मी आता चष्मा जवळचा लावतो आणि आता मी बघतो, असं होत नाही दैनंदिन. त्यामुळे आपण सतत जवळच्या वस्तू बघत असतो आणि त्याचा ताण डोळ्यावर येणार. त्यामुळे 2 सेपरेट चष्मे ठेवणं शक्यतो टाळा. बायफोकलला मी सांगितले काही डिसएडव्हान्टेज आहेत, खास करून मानेच्या पोझिशनचे. जर तुम्हाला तसा त्रास होत असेल तर बेटर टू गो फॉर अ प्रोग्रेसिव्ह स्पेक्स. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच या चष्म्यांविषयी माहिती दिलेली आहे आणि याला कसं अडॅप्ट व्हावं याविषयी सुद्धा मी माहिती दिली. हा व्हिडिओ जरूर तुम्हाला उपयोगी पडेलच आणि याचा किती उपयोग झाला ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. तसंच तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर आपले रिलेटिव्ज आहेत, मित्र आहेत, ज्यांना हा 40चा चष्मा लागला आहे त्यांनाही जरूर शेअर करा, कारण याच्यामुळे त्यांचाही नक्कीच फायदा होईल. याशिवाय अजून तुम्हाला काही व्हिडिओज किंवा अजून काही माहिती डोळ्याविषयी हवी असेल तर जरूर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता आणि अशी आणखी माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर तुम्हाला सांगू. धन्यवाद.